नवरी मिया हिटलरलाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. एपिसोडची सुरुवात होते जिथे दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीला मूवीला जायचं असतं, पण एजेंटचं डोकं दुखत असतं म्हणून त्या काहीच बोलत नाहीत. पण एजेंटना ते कळतं. एजे म्हणतात मूवीची स्टार्टिंग मिस झाली तर उशिरा जाऊन तुम्हालाही काही आवडणार नाही आणि लोकांनाही डिस्टर्ब होईल, म्हणून त्या तिघींना ते जायला सांगतात. इकडे लीला विक्रांतच्या हातावरची पट्टी काढते तर त्याला खरंच जखम झालेली असते. हे बघून रेवला खूपच रडवलं येतं आणि ती लीलावरतीच ओरडते. बघितलं ताई, विक्रांतचं माझ्यावर किती प्रेम आहे. तू काहीच प्रूव्ह करू शकली नाही, उलटं त्यांनीच प्रूव्ह केलं की त्याचं किती प्रेम आहे माझ्यावर. आता तरी त्याच्याशी नीट वाग आणि जर परत अशी वागलीस तर मी खरंच जीव देईन. हे बोलून ती तिथून निघून जा. विक्रांत लीलाला परत धमकी देतो, आमच्यामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. ऐकलंस ना ती काय बोलली ते. लीलाला रेवचं वागणं बघून खूप टेन्शन आलेलं असतं. ती तिच्या रूममध्ये विचार करत असते की आता मी काय करू शकते. मग तिला आठवतं की एजेंटनीच रेवचा जीव वाचवला होता आणि आता विक्रांतला शिक्षाही तेच देतील, म्हणून ती एजेंटच्या घरी जाते. ती फोन करून एजेंटना खाली बोलवते, पण तोपर्यंत तिला दिसतं की देवघरात दिवाच पेटलेला नाही आहे, म्हणून ती देवापुढे दिवा लावते. हे सगळं एजे बघतात आणि तिला विचारतात, तू इथे काय करतेस. तर ती म्हणते, मी तुम्हाला थँक्यू बोलायला आले. मला कळालं तुम्हीच माझ्या बहिणीचा जीव वाचवला. तुम्ही डॉक्टरांना सांगितलं नसतं तर काय माहिती काय झालं असतं. मग एजे म्हणतात, बरं बोल मग थँक्यू. लीला थँक्यू बोलते तर एजे बोलतात, ठीक आहे जा आता. पण लीला सांगते की मला अजून बोलायचं आहे. प्लीज माझी मदत करा. माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात आहे, माझ्या बहिणीचा जीव धोक्यात आहे. प्लीज आमची मदत करा. आणि विक्रांतबद्दल सगळं काही अभिरामला सांगते आणि म्हणते, मला खात्री आहे तुम्ही माझी मदत कराल, कारण कोणाचा जीव जर धोक्यात असेल तर तुम्ही मदत करायला नक्कीच पुढे याल. जे म्हणतात, नक्कीच मी मदत करीन, पण त्या बदलेत तुलाही माझी मदत करायला लागेल. तेवढ्यात जोरात वारं येतं आणि देवापुढचा दिवा विजायला लागतो. ते दोघं जाऊन त्या दिव्याला विजण्यापासून वाचवतात आणि लीला विचारते, माझी मदत कराल ना. तर अभिराम म्हणतात, मी देवापुढे शब्द देतो की मी तुझी मदत करेल आणि मी किती शब्दाचा पक्का आहे हे माझ्या घरातल्यांना माहितीच आहे. आता तुलाही कळेल, पण नीट विचार कर, तुलाही तो शब्द पाळायला लागेल. लीला म्हणते, माझी फॅमिलीच माझ्यासाठी सगळं आहे. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. हे बोलून ती तिथून निघून जाते. हे सगळं आजीही ऐकतात आणि त्या अभिरामला विचारतात की हे सगळं काय आहे. तर अभिराम म्हणतात की जे काही घडतंय ते देवाच्या समोरच घडतंय, सो तुझ्या प्रश्नांची उत्तरंही तुझ्या समोर येतीलच. जे काही होईल ते देवाच्या मनात असेल तेच होईल. काही अभिराम ब्रेकफास्ट टेबलवरती येतात आणि या तिघींना विचारतात की मूवी कशा होता आणि ब्रेकफास्टही चांगला झाला आहे सांगतात. हे ऐकून या तिघींनाही खूप शॉक बसतं की हे नक्की हिटलरच आहेत ना, का दुसरा कोणता माणूस आपल्या घरात आला आहे. आणि मग अभिराम सांगतो की आज घरात साडीवाला आणि ज्वेलरीवाले येणार आहेत, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. तर या तिघी विचारतात की अचानक शॉपिंग का. तर अभिराम त्यांना सांगतो, लग्नाची तयारी म्हणून तयारी सुरू करा. ह्या म्हणतात, पण नवरी मुलगी तर फिक्स नाही आहे ना. तर अभिराम म्हणतात, त्याची काळजी तुम्ही नका करू, तुम्ही तयारी करा, फॉलो माय ऑर्डर्स. इकडे रेव विक्रांतनी दिलेले सगळे गिफ्ट्स बघून रडत असते. लीला तिला ओरडते आणि म्हणते, जर आईबाबांना कळालं तर काय होईल. रेव म्हणतील, निदान ते तरी आमच्या प्रेमाला सपोर्ट करते. पण लीलाला या गोष्टीचा खूप राग येतो आणि ती सगळे ग्रीटिंग कार्ड्स गोळा करते आणि डस्टबिनमध्ये टाकून त्याला आग लावते. आणि रेवला म्हणते, असंच मी त्या विक्रांतलाही एक दिवशी तुझ्या आयुष्यातून काढून टाकेन. एवढ्यात मावशी आई रूममध्ये येते आणि या दोघींना विचारते, तुम्ही काय करताय, ही आग कशी काय लागली. तर लीला म्हणते, खूप रद्दी झाली होती रूममध्ये म्हणून जाळून टाकली. तर मावशी आई तिला ओरडते, अगं रद्दी होती तर विकायची होती ना, 4 पैसे तरी आले असते. काय करू मी या मुलीचं. आणि रेवला प्रसाद देते की तू लवकर बरी व्हावी म्हणून मी आज मंदिरात प्रार्थना केली. आणि लीलालाही देते आणि म्हणते, देवाकडे थोडी तरी बुद्धी माग आणि हे आवर लवकर. तेवढ्यात तिला एक ग्रीटिंग कार्ड दिसतं. ती ते उचलते, पण लीला लगेच तिच्या हातातून ते ग्रीटिंग कार्ड घेऊन लपवून टाकते. आणि इथेच एपिसोड एंड होतो. असेच अजून लेटेस्ट अपडेट्स ऐकायला आपल्या पेजला नक्की फॉलो करा.